ओके सर, स्क्रीन दिसतीये, रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. नमस्कार. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती वार्षिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित पंचायत समिती राहुरी. मी नवनाथ लाड. आजचा जो विषय आहे गणित. आणि गणितातील जो विषय आहे पहा, पृष्ठफळ आणि घनफळ. तर घनफळ आपण घनफळ पाहिलेलं आहे, परंतु काही आकृत्यांची माहिती आपण यापूर्वी पाहिली आहे. आज आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत. घनफळ. एखाद्या घनाकृती वस्तूंनी अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे घनफळ होय. ही आपण व्याख्या पाहिली पहा. घनफळाचे एकक घन सेमी किंवा सेंटीमीटरचा घन किंवा मीटरचा घन असं लिहितात. आता पहा, आज आपण शंकू पहा. तर आईस्क्रीमचा कोन दिसतोय पहा. आईस्क्रीमचा कोन दिसतोय. मग आता हा जो आईस्क्रीमचा कोन आहे, आईस्क्रीमचा कोन आहे पहा, याचा आकार कसा आहे? या आईस्क्रीमचा कोनचा आकार कसा आहे पहा. हा जो आकार आहे, या आकाराला म्हणतात शंकू. शंकू काय त्याला पहा. या ठिकाणी आपण जी टोपी घालतो पहा, टोपीचा आकार सुद्धा शंकाकार पहा. शंकू आकार आहे पहा. म्हणजे हा जो आकार आहे, हा आकार आहे पहा शंकू. मग आपल्याला आज शंकूचे पृष्ठफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ हे आपल्याला पाहायचंय. पाहता तर पाहता या ठिकाणी हा शंकूचा आकार आहे. आता या ठिकाणी पहा, समोर जी आकृती तुम्हाला दिसते, हा शंकू आकार आहे. यामध्ये बिंदू पहा. या ठिकाणी हा ए बिंदू. त्यानंतर पहा या ठिकाणी जी उंची पाहिजे, ही उंची किती? उंची एच म्हटलंय पहा. या ठिकाणी एच एच म्हणजे ए पासून ओ पर्यंत ही उंची एच आहे. आणि खाली एक वर्तुळ पहा. खालील बाजूला एक वर्तुळ पहा. कारण शंकूला एक वक्राकार भाग असतो पहा. त्यानंतर पहा, ही आर ही त्रिज्या आहे. आर काय आहे? त्रिज्या. म्हणजे आर आहे. आर म्हणजे काय? उंची. शंकूची उंची आहे. यल यल म्हणजे काय? तिरकस उंची. तिरकस उंची. त्यानंतर पहा या ठिकाणी आर. आर जे आहे, तळाचं जे वर्तुळ आहे, या वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे पहा. सोबत पाय. तर या ठिकाणी पाहता पुन्हा पहा, ए हा शिरोबिंदू आहे. त्यानंतर उंची. परीक्षेत आपल्याला विचारतात लंब उंची काढा किंवा तिरकस उंची काढा, अशा प्रकारे प्रश्न असतो. त्यानंतर लंब उंची. त्यानंतर तळाचा केंद्रबिंदू ओ. तळाचा केंद्रबिंदू ओ. तळाची त्रिज्या. तळाची त्रिज्या. तळाची त्रिज्या.
तळाची त्रिज्या. त्यानंतर बघ यल. यल म्हणजे काय? तिरकस उंची. शंकू या आकृतीवर किंवा या त्रिमितीय आकृतीवर आधारित प्रश्नांचं उत्तर किंवा यावर जे उदाहरण येईल ते उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला ह्या संकल्पना माहिती पाहिजे. शिरोबिंदू कोणता, लंब उंची कोणती, तिरकस उंची कोणती, तळाचा केंद्रबिंदू कोणता, तळाची त्रिज्या तळ कोणता, त्याची त्रिज्या कोणती, तळाचा व्यास, हे माहिती असल्यानंतर आपल्याला यावर आधारित जे उदाहरण आहे आपण ते उदाहरण लवकर सोडू शकतो बा. आता शंकूची लंब उंची, तळाची त्रिज्या व तिरकस उंची यातील परस्पर संबंध काय आहे? आता यच ही काय पहा, लंब उंची आहे. या शंकूची यच ही लंब उंची आहे. आर काय पहा, तळाची त्रिज्या. आणि यल काय आहे, तिरकस उंची. पहा तिरकस उंची. आता पहा या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण तयार होतोय. पहा काय काटकोन त्रिकोण तयार होतोय. त्रिकोण एओबी मध्ये कोण एओबी हा 90 अंशाचा आहे. पहा हा 90 अंशाचा आहे. पहा हा जो कोण आहे हा 90 अंशाचा आहे. 90 अंश. मग आता पहा या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण आहे. आता काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर हा यल कर्ण झाला. पहा यल काय झाला, कर्ण. आणि पहा या काटकोनच्या लगतच्या बाजू पहा यच आणि आर. पायथागोरसचा सिद्धांत आहे. पहा त्यानुसार काय पहा, एबी वर्ग बरोबर एओ वर्ग अधिक ओबी वर्ग. ओबी वर्ग म्हणजेच काय पहा, आता यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. यल वर्ग म्हणजे तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग. पहा हे झालं सूत्र. हे सूत्र तयार झालं. पहा पहिलं तिरकस उंचीचा वर्ग बरोबर पहा शंकूचं एक सूत्र तयार झालं. पहा हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक तळाच्या त्रिज्येचा वर्ग. हे लक्षात ठेवायचंय. अतिशय सोपं सूत्र आहे. पहा पहिलं सूत्र. आता पहा शंकूचं पृष्ठफळ पहिलं आपण सूत्र पाहिलं. कोणतं पाहिलं? पहा तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक तळाची त्रिज्येचा वर्ग. हे झालं पहिलं 1 नंबर सूत्र. आता आपल्याला शंकूचं पृष्ठफळ पाहायचंय. पहा पृष्ठफळ. आता शंकूला तो शंकू आहे त्या शंकूला पृष्ठे किती पाहिजे? शंकू आहे, शंकूला पृष्ठे किती असतात? 2 पृष्ठे असतात. 2 पृष्ठे. 2 पृष्ठे. एक वर्तुळाकार आणि एक वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ असतं. एक वक्र पृष्ठ असतं. या ठिकाणी 2 आहे. पहा शंकूला 2 पृष्ठे असतात. पहा प्रश्न येतो बा परीक्षेला, शंकूला किती पृष्ठे असतात? तर 2 पृष्ठे. पहा हा एक तळाचा वर्तुळाकार आहे. पहा तळाचा जो वर्तुळाकार भाग आहे हा तळाचं वर्तुळ. आणि हा जो गोलाकार आहे पहा वक्र पृष्ठ. या ठिकाणी शंकूला 2 पृष्ठे असतात. एक वर्तुळाकार तळ हा झाला एक पहिला पृष्ठ. पहा आणि दुसरा आहे पहा वक्र पृष्ठ. दुसरा कोणतं आहे? पहा वक्र पृष्ठ. आता पहा आपण पाहिलं की शंकूला 2 पृष्ठे असतात. पहिला आहे वर्तुळाकार
आणि दुसरा आहे वक्रपृष्ठ. आता वर्तुळाकार तळाची क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळ तयार होतं बा खाली, म्हणजे खालचा जो भाग आहे हा काय पहा या ठिकाणी हे जे आहे हे वर्तुळ तयार होते पहा, वर्तुळ तयार होते. म्हणून वर्तुळाकार तळाची क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय आर वर्ग. पाय आर वर्ग पहा, पाय आर वर्ग आता शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय पाहता, शंकूचे एकूण पृष्ठफळ. आता प्रश्न आपल्याला तळाचं पृष्ठफळ विचारतात किंवा कधी कधी पहा शंकूचे आपल्याला एकूण पृष्ठफळ विचारतात. मग एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, तर बरोबर वर्तुळाकार तळाचे क्षेत्रफळ अधिक वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ. पहा आता या ठिकाणी पहा पाय आर वर्ग हे पाहिलं आपण, पाय आर वर्ग हे वर्तुळाकार क्षेत्रफळ झालेलं आहे आणि वक्रपृष्ठ क्षेत्रफळ काय झालं पहा पाय आर यल. पाय म्हणजे 22/7 किंवा 3.14, आर म्हणजे त्रिज्या, यल म्हणजे तिरकस उंची. हे सूत्र आहे पहा, म्हणजेच काय पहा या ठिकाणी थोडक्यात पहा पाय आर कंसात आर अधिक यल अशा प्रकारे हे सूत्र आहे पहा. पाय आर कंसात आर अधिक यल. तर पाहता आता शंकू बंदिस्त नसेल, शंकू बंदिस्त नसेल तर शंकूला एकच पृष्ठ वक्रपृष्ठ असेल, म्हणून अशा शंकूचे एकूण पृष्ठफळ हे पाय आर यल होईल. हा पण प्रश्न असतो पहा. म्हणजे पहा आता बंदिस्त पहा आईस्क्रीमचा जो कोन आहे, आईस्क्रीमचा जो कोन आहे त्यामध्ये आपण आईस्क्रीम भरतो, म्हणजे त्या आईस्क्रीम जो कोन आहे तो बंदिस्त नाही. तो जो कोन आहे तो बंदिस्त नाही. जर बंदिस्त जर बंदिस्त शंकू जर नसेल म्हणजे त्याची जे वक्र जो खालचा पृष्ठभाग मोकळा असेल त्याचं जे पृष्ठफळ असतं ते फक्त पाय आर यल असतं. आणि जर भरीव असेल म्हणजे त्याला खालचा जो तळाचा भाग आहे तो पूर्ण वर्तुळाकार असेल तर ते सूत्र आहे पहा पाय आर कंसात आर अधिक यल हे सूत्र आहे पहा. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी थोडक्यात पहा यामध्ये पहा जे पाय आर वर्ग आहे त्यात मिळवायचं भरीव मध्ये. भरीव असेल तर पहा हे जे पाहायचं जे भरीव असेल तर पहा भरीव. आणि जर आईस्क्रीमचा जर सारखा जर कोण शंकू असेल पहा त्याला फक्त पाय आर यल ह्या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत पहा. आता पहा या ठिकाणी सूत्र पाहिलं पहा तिरकस उंची कंसाचा वर्ग. आपण पहिलं सूत्र पाहिलं होतं पहा तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक तळाची त्रिज्या, म्हणजे यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. किंवा पहा हेच आपण दोन्ही बाजूचं आपण जर वर्गमूळ काढलं काय होतं पहा यल बरोबर वर्गमुळात एच वर्ग अधिक आर वर्ग हे देखील सूत्र तयार होतं पहा. म्हणजे तिरकस उंचीचं पहा तिरकस उंची सूत्र काय पहा तिरकस उंची बरोबर वर्गमुळात पहा तिरकस उंची बरोबर काय तिरकस उंची बरोबर वर्गमुळात लंब उंचीचा वर्ग अधिक तळाची त्रिज्येचा वर्ग हे या ठिकाणी याचं सूत्र आहे. आता पहा लक्षात ठेवायचं शंकूच्या वर्तुळाकार तळ क्षेत्रफळ
पाय आर वर्ग. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काय आहे पहा, पाय आर एल. आणि शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर कंसात आर अधिक यल. हे 3 सूत्र. आणि आपण जे पहिलं पाहिलं, कोणतं पाहिलं पहा, हे तिरकसोंचीचं पहा. हे 4 सूत्र आपण लक्षात ठेवायचे आहे. शंकूवर आधारित कोणताही प्रश्न आला तर या ठिकाणी जर तुमचे 4 सूत्र जर पाठ असतील तर तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. तर पाहता एक उदाहरण आहे. पाहता काय उदाहरण आहे पहा. आईस्क्रीमच्या कोनाची तिरकस उंची 16 सेमी आहे व त्याचे पृष्ठफळ 150.72 पहा. या ठिकाणी 150.72 चौ सेमी आहे. तर त्या आईस्क्रीमच्या कोनाच्या तळाची त्रिज्या किती. तळाच्या त्रिज्या किती यामध्ये त्यांनी सांगितलं पाय बरोबर 3.14 घ्या. काही ठिकाणी आपण 22/7 घ्यायचंय. उदाहरणामध्ये दिलेलं असतं पहा. आता याला पर्याय पहा. कोणकोणते पर्याय पहा. पहिला पर्याय पहा 3 सेमी. दुसरा पर्याय आहे 5 सेमी. तिसरा पर्याय आहे 4 सेमी. आणि चौथा पर्याय पहा 6 सेमी. 6 सेमी. आता आपल्याला योग्य उत्तर घ्यायचे पाहता. आता आपण माहिती काय दिली पहा, वक्र पृष्ठफळ दिलं पहा. मग आपण माहिती पहा, वक्र पृष्ठफळ बरोबर काय दिले पहा, 150.72 चौ सेमी ही आपल्याला माहिती दिलेली आहे. माहिती काय दिली पहा. नंतर अजून काय माहिती दिली पहा, तिरक आपल्याला काय विचारलंय पहा, शंकूचे वक्र पृष्ठफळ पहा. आता पहा सूत्र कोणतं वापरायचंय पहा, लक्षात घ्या. आता आईस्क्रीमचा कोन म्हटल्यानंतर तो भरीव असेल का, नाही. पहा आपल्याला काय विचारलं पहा, तळाची त्रिज्या विचारलेलं आहे. तळाची त्रिज्या विचारलं पहा. आता सूत्र आपण कोणतं वापरणार पहा, कारण हा जो आईस्क्रीम कोन आहे, शंकू आहे, हा भरीव नाही. म्हणजेच हा जो आईस्क्रीमचा शंकूचे पहा, शंकूचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय वापरायचं पहा, पाय आर आणि यल. पाय आर यल. जर या ठिकाणी तुझं भरीव असता तर आपण काय केलं असतं पहा, पाय आर कंसात आर अधिक यल हे सूत्र वापरलं असतं. परंतु हा आईस्क्रीमचा जो शंकू, जो कोन आहे, शंकू आहे, हा कोन भरीव नाही. हे लक्षात घ्यायचं पहा. सूत्र कोणतं वापरायचं या ठिकाणी पहा. आता पहा पृष्ठफळ किती दिलेलं आहे पहा, 150.72 चौरस सेमी बरोबर. पाय म्हणजे किती, 3.14 गुणिले. आता आर आपल्याला ही माहिती आपल्याला काढायची आहे. आर ही माहिती आपल्याला दिलेली नाही. यल किती आहे पहा, यल म्हणजे काय, तिरकस उंची ती किती आहे पहा या ठिकाणी 16 सेमी. आता पहा आपण इथं आर आपण आर बरोबर 150.72 भागिले 3.14 गुणिले 16. आता पहा या ठिकाणी आपण त्याला संक्षिप्त रूप देऊया. हे 2 शून्य पलीकडे जर दोन्हीला 100 निघून तर खालचे 3.14 होतात. पाहतात. आता अशा प्रकारे पाहता या ठिकाणी
आपण जर या दोन्हीच आपण व्यवस्थित त्याला संक्षिप्त रूप दिलं तर हे उत्तर येते पहा. हे उत्तर येते 3 सेमी. 3 सेमी. अशा प्रकारे ह्या उदाहरणामध्ये पहा सूत्र कोणतं वापरायचं हे लक्षात घ्यायचं पहा. कारण हा शंकू भरीव नाही. भरीव नसल्यामुळं या ठिकाणी सूत्र वापरायचं पाय आर एल. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण घेऊ आता. आपल्याला तर पाहता आपलं पुढचं पाहिजे पाहता. गोल. तर गोल या ठिकाणी पहा गोल चेंडूचा आकार आहे पहा. चेंडूचा जो आकार आहे चेंडूचा आकार जो बॉल आहे पहा त्याचा जो आकार येतो तो वक्र पृष्ठफळ येतो. आता या ठिकाणी हा गोल आहे. गोल आहे पहा. गोलाचे वक्र पृष्ठफळ. गोलाचे वक्र पृष्ठफळ काय पहा सूत्र काय येतं 4 गुणिले पाय आर वर्ग. 4 गुणिले पाय आर वर्ग. आणि अर्ध याचा जो अर्धा भाग आहे पाहता अर्ध गोलाचा विचारला आपल्याला त्याला या ठिकाणी भागिले 2 करून या ठिकाणी 2 पाय आर वर्ग हेच सूत्र आहे. 2 पाय आर याचं सूत्र आहे. 2 पाय आर म्हणजे हे 2 सूत्र असतील या ठिकाणी. कोणते सूत्र पहा की पहिलं सूत्र आहे पहा गोलाचे वक्र पृष्ठफळ. गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर वर्ग आणि अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर गोलाचे पूर्ण वक्र पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग आणि अर्ध गोलाचं विचारलं तर 2 पाय आर वर्ग. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा अर्ध गोलाचे पहा अर्ध आता यावर गोलावर आधारित आणखी सूत्र कोणतं आहे पहा अर्ध गोलाचे एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर अर्ध गोलाचे समजा पहा या ठिकाणी अर्ध गोल चिरली मधोमध आपण जर काप दिला तर तो या ठिकाणी तो अर्धा भाग तयार होतो पहा. अर्धा भाग तयार होतो पहा. अर्धा गोलाकार पहा याचं वक्र याचं पृष्ठफळ किती आहे तर पहा क्षेत्रफळ याचं सूत्र आहे पहा. कारण हा जो खालचा भाग आहे पहा हा जो खालचा भाग आहे इथं पण या ठिकाणी एक वर्तुळ तयार होते. एक वर्तुळ तयार होते पहा. आणि हा जो भाग आहे पहा या ठिकाणी हा जो भाग आहे या ठिकाणी हा काय पहा हे वक्र पृष्ठफळ आहे पहा. वक्र पृष्ठफळ आहे. वक्र पृष्ठफळ आहे. हे या ठिकाणी हे सूत्र या ठिकाणी लक्षात. हा वक्र पृष्ठफळ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे खालचा जो भाग आहे पहा जो खालचा भाग आहे हा वर्तुळ इथं वर्तुळ तयार होतं पहा. तर पहा गोलाचे एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर वर्ग पहा अर्धगोलाचे राहिले पहा अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग हे सूत्र या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर
गोलाचे एका गोलाचे पृष्ठफळ बरोबर पृष्ठफळ किती 2464 चौरस सेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा. त्या गोलाची त्रिज्या काढा. हे उदाहरण आहे पहा. त्रिज्या काढा. आता या ठिकाणी आपण आता सूत्र पाहिलं पहा. सूत्र कोणते पहा? गोलाचे पृष्ठफळ बरोबर पाय 4 पाय आर 4 पाय आर वर्ग. हे सूत्र लक्षात ठेवायचंय. सूत्र भरपूर आहे पहा. हे सूत्र आपण सर्व सूत्र आपण भिंतीवर जर लावली आता जर रोज पाहिली तर पाठ होतील. पहा सूत्र पाठ असल्याशिवाय उदाहरण आपल्याला सुटणार नाही. पहा 4 गुणिले पाय म्हणजे किती 22/7 आणि आपल्याला आर काढायचंय पहा. आणि पृष्ठफळ किती दिले पहा 2464. आता आपण काय करूया हे समीकरण सोडू पाहता. 4 उजव्या बाजूला नको आहे आपण ते डाव्या बाजूला घेऊन जाऊया. पहा आर बरोबर 2464 भागिले 4 गुणिले या ठिकाणी 7 5 या ठिकाणी जर आपण याला संक्षिप्त रूप दिलं पहा. संक्षिप्त रूप दिलंय 22 दुने 4 मध्ये 4 5 4 1 4 4 24 त्यानंतर 4 1 4 आणि 4 24. आता पुढे पहा पुन्हा 616 गुणिले 7/22. हा बे 6 बे 0 0 बे 8 16 बे 1 बे 1 बे. पुन्हा पहा आता जर आता 11 नी 308 ला भागलं पहा. 11 1 11 11 2 22 आणि 11 8 88 म्हणजे उत्तर आलं पहा आर बरोबर 28 गुणिले 7 बरोबर 7 8 56 अच्छा आले 5 7 2 14 14 आणि 5 19 म्हणजे आर बरोबर 196. दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ काढू तर आर बरोबर 196 कशाचा वर्ग आहे 14चा म्हणजे 14 सेमी. पहा त्या गोलाचं जे त्रिज्या आहे त्रिज्या किती आली 14 सेमी आलेली आहे. तर पहा अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे. पहा आता आपण आणखी उदाहरण घेऊया. आता तो पुढचा जो पहा या ठिकाणी उदाहरण घेऊया. पाहता या ठिकाणी हवा भरलेल्या गोलाकार फुग्याचा व्यास 24 सेमी आहे. पहा हवा भरलेल्या गोलाकार
फुग्याचा व्यास 24 सेमी आहे, तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा असेल पहा, असा प्रश्न येऊ शकतो. किती घन सेंटीमीटर हवा असेल असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर पहा आता सांगितलं पाय बरोबर 3.14 घ्या. असं प्रश्न दिलेले पहा. आता काय पहा, मग आता आपल्याला फुगा गोलाकार आहे. कसा आहे फुगा? गोलाकार आहे. आता गोलाचे आपल्याला काय काढलं पहा, घनफळ म्हणजे घनफळ काढलं पहा. आणि फुग्याचा व्यास किती आहे? 24. म्हणजे त्रिज्या किती असणार इथं? 12. त्रिज्या बरोबर 12 येईल. आता घनफळ सूत्र काय पहा, गोलाचं घनफळ. अजून एक सूत्र पाहिजे, गोलाचे घनफळ सूत्र काय बरोबर, हे पण सूत्र पाठ करून ठेवायचं पहा. सूत्र काय पहा, 4/3 पाय आर घन, हे सूत्र पाठ करायचं पहा. म्हणजे यामध्ये आणखी सूत्राची भर पडली पहा. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर चा घन, हे सूत्र आहे पहा. आता आपण या ठिकाणी किमती टाकूया. 4/3 गुणिले 3.14 गुणिले पाहता आर चा घन म्हणजे आर म्हणजे किती? 12. म्हणजे या ठिकाणी 12चा किती गुणाकार पहा, 12 गुणिले 12 गुणिले 12. आपण याला संक्षिप्त रूप दिलं पहा. 3 × 3 3 × 12. 4 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 12 गुणिले 12. आणि हा जर गुणाकार आपण केला, संपूर्ण गुणाकार केला, तर हे उत्तर येते पहा 7234.56 घन सेमी. लक्षात ठेवायचं, इथे तुम्हाला घन सेमी असेल किंवा सेंटीमीटरचा घन असा असेल पहा. म्हणजे हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गोलाचं घनफळ आपण पृष्ठफळ पाहिलं अगोदर. आता या ठिकाणी घनफळ सूत्र काय पहा, 4/3 पाय आर चा घन, हे या ठिकाणी सूत्र आहे. आता पहा, आपण शंकूचं पाहिलं पाहता, नंतर गोलाचं पाहिलं पहा. आता वृत्तचिती म्हणजे काय? वृत्तचिती म्हणजे काय पहा. आपण शंकू ज्याप्रमाणे, आता आपलं पुढचं भाग पाहायचं पहा. वृत्त किती म्हणजे पहा, डब्याचा जो आकार आहे पहा, जो डब्याचा आकार आहे ना, डब्याचा आकार पहा. डबा कसा असतो पहा, आपण डब्याचा आकार करूया. जो डब्याचा आकार आहे, हा डब्याचा आकार आहे. वृत्तचिती. आता वृत्तचिती हा आकार वृत्तचितीचा आहे पहा. याला पृष्ठ किती असतात पहा, पृष्ठे 3 असतात. कोणतं पहा, हा वरचा जो भाग आहे पहा, वरचं एक वर्तुळ पहा, म्हणजे 2 पृष्ठ हे वर्तुळाकार आहे पहा. या ठिकाणी जे 2 आहे पहा, हे वरचा जो या ठिकाणी वरचा वर्तुळाकार भाग हा एक पृष्ठ, आणि खाली हा खालचा एक भाग, असे 2 म्हणजे वर्तुळाकार किती आहेत? 2 आहे. किती आहेत? 2 पहा. वर्तुळाकार पृष्ठे
किती आहेत 2. आणि हा जो वक्राकार भाग डब्याची जी साईड असते पहा, डब्याची जी उभी बाजू आहे वक्र बाजू, एक वक्र म्हणजे वक्र पृष्ठ एक असतो. अशा प्रकारे वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठे असतात. आता आपल्याला याचं घनफळ काढायचंय पहा. घनफळ सूत्र काय पहा, लक्षात घ्या. पाहता घनफळ काढायचं आहे तर काय करायचं आता, खालचा वर्तुळाकार भाग आहे पहा, सूत्र बरोबर वृत्तचितीचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ बरोबर सूत्र काय पहा, पाय आर वर्ग एच. खाली वर्तुळ आहे ना, वर्तुळ क्षेत्रफळ काय असतं, पाय आर वर्ग. त्याला फक्त उंचीने गुणायचंय पहा, उंचीने गुणायचं आहे. म्हणजे पाय आर वर्ग एच हे काय पहा, वर्तुळाचे घनफळाचं सूत्र आहे. आता वृत्तचिती म्हणजेच काय, दंडगोल. आणि त्याचे वक्र पृष्ठफळ पहा, वक्र पृष्ठफळ पहा. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ पहा, वक्र पृष्ठफळ बरोबर ते असतं पहा 2 पाय आर एच. 2 पाय आर एच हे सूत्र आहे पहा. 2 पाय आर एच हे सूत्र आहे पहा. आणि जर आपल्याला म्हणजे जो वक्राकार भाग आहे तो पहा, आणि जर आपल्याला एकूण विचारलं पहा, वृत्तचितीचे एकूण एकूण पृष्ठफळ जर विचारलं ते सूत्र आहे पहा 2 पाय आर कंसात आर अधिक एच. हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे आहे. हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे पहा. तर पहा आता एक उदाहरण घेऊ आपण. पहा उदाहरण काय पहा, एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास पहा, एक सिमेंटची टाकी आहे, त्याचा आकार आहे पहा एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल, पाहता अशा प्रकारे प्रश्न आहे. आता पहा, आता वृत्तचितीचा आकार आहे, तो आकार कसा आहे पहा, तो आकार आहे पहा अशा प्रकारे एक सिमेंटची टाकी आहे. आता या टाकीचा जो व्यास आहे, व्यास किती आहे 14 मीटर. म्हणजे हा जो भाग आहे पहा पूर्ण हा 14 मीटर आहे. मग जर टाकीचा जो व्यास जर 14 मीटर असेल, मग त्रिज्या किती असेल, त्रिज्या बरोबर पहा
त्रिज्या बरोबर 7 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर 7 मीटर. सॉरी मीटर, कारण सर्व मीटर मध्ये आहे. पहा, त्रिज्या बरोबर 7 मीटर. हा, आता आपल्याला काय करायचंय पहा, टाकीमध्ये किती पाणी मावेल. आता किती पाणी आपण पाहिलं पहा की टाकीमध्ये किती पाणी मावेल किंवा भिंतीला किती विटा लागतील. यासाठी आपण काय, कोणतं सूत्र वापरायचं पहा, त्यासाठी कोणती संकल्पना वापरायची आहे, घनफळाची. त्यासाठी घनफळाची संकल्पना वापरायची पहा. म्हणजे आपल्याला या सिमेंटच्या टाकीचं घनफळ काढावं लागेल. पहा, म्हणजे पहा, घनफळ पहा, वृत्त स्थितीचे घनफळ बरोबर सूत्र काय पहा, पाहिजे आपलं, पाय आर वर्ग एच. आर म्हणजे काय, 7 मीटर आहे पहा. आता हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. सूत्र तुमचं पाठ असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. पहा, आता पाय म्हणजे किती, 22/7. आर म्हणजे किती पहा, 7 मीटर गुणिले पहा 7चा वर्ग. आणि उंची किती पहा टाकीची, 10 मीटर. 10 मीटर पहा बरोबर 22/7. 7चा वर्ग 7 गुणिले 7 गुणिले 7 एक 7, 7 एक 7. 22ला जर आपण 22 गुणिले 7 गुणिले 10 केलं, 10 गुणाकार येतो बा 1540. 1540 हे काय आलं, मीटरचा घन आला बा. मीटरचं घन हे घनफळ आलं. आता लक्षात घ्या, 1 घनमीटर, 1 घनमीटर म्हणजे त्या घनमीटर मध्ये 1000 पाणी बसतं. हे लक्षात ठेवायचं. परीक्षेला तुम्हाला हा पण पर्याय असेल पहा, 1540 ते फक्त लिटर असेल पहा. मग आता आपण या 1540 याच आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करायचं पहा. मग काय पहा, त्या ठिकाणी 1540 गुणिले 1000 म्हणजे उत्तर काय पहा, त्या ठिकाणी 1 0 1 2 3 0 1 2 3 0 पहा. किती उत्तर आलं पहा, 15,40,000 लिटर एवढं पाणी त्यामध्ये बसते पहा. म्हणजे परीक्षेला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यानंतर ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. उत्तर लिहिण्यासाठी घाई करायची नाही. घाई केली तर उत्तर चुकलं. म्हणून उत्तर सोडवताना, प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक आपलं उत्तर आलं पाहिजे. पाहता आपण पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण घेऊया. पाहता एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे. पाहता उदाहरण पहा. उदाहरण काय पहा, एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे. त्यामध्ये पाणी पहा, त्यात काय आहे, त्यात पाणी आहे. त्या पाण्यात 14 सेमी लांब
14 सेमी लांब व 11 सेमी रुंद, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला. धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती? पहा, असता पिंपातील पाण्याची उंची किती? पहा, पाण्याची उंची किती? उंची किती? हा प्रश्न विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पहा, म्हणजे प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा, प्रश्न सोपा आहे. पहा, आता याला पर्याय पहा. पहिला पर्याय पहा, पहिला पर्याय आहे 3 सेमी. दुसरा पर्याय पहा 2.5 सेमी. आणि तिसरा पर्याय आहे 2 सेमी. आणि चौथा पर्याय आहे 3.5 सेमी. आता पहा काय करायचं. बा इथं आपल्याला एका उदाहरण काळजीपूर्वक वाचल्यानंतर पहा, एका वृत्ती ते आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे. हा म्हणजे आता आपल्या या ठिकाणी अगोदर आपल्याला हा जो धातूचा ठोकळा आहे याचं घनफळ काढलं. पहा, धातूचा ठोकळा पहा, धातूच्या ठोकळ्याचं घनफळ पहा. धातूचा जो ठोकळा आहे, ठोकळा त्याचं काय करायचं? आपला घनफळ काढायचंय. आता पहा, इष्टिकेच्या किती आकाराचं घनफळ आहे. पहा, त्याचं सूत्र काय? पहा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता मग लांबी किती आहे? 14. रुंदी किती आहे? 11. उंची किती आहे? 12. आणि आपण हा गुणाकार केला ते उत्तर येते 1848 घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन. हे झालंच. आता आपल्याला जो धातूचा ठोकळा आहे तर आपण घनफळ काढलेला आहे. पाहता आता लक्षात घ्या. आता पाण्यात टाकल्यावर पहा, पाण्यात टाकल्यावर हा ठोकळा पाण्याला समान प्रमाणात विस्थापित करेल. पहा, म्हणजे जेवढं त्या ठोकळ्याचं जेवढं घनफळ आहे, जेवढं ठोकळ्याचं घनफळ आहे तेवढं पाणी हा ठोकळा बाहेर टाकणार आहे. पहा, म्हणून पहा, विस्थापित झालेल्या पाण्याचे घनफळ किती असणार? ते एवढं असणार. पहा, 1848 सेंटीमीटरचा घन. कारण जेवढं ठोकळ्याचं घनफळ आहे तेवढंच तो पाणी विस्थापित करणार आहे. म्हणून त्याचं पहा 1848 सेंटीमीटरचा घन एवढं तो पाणी विस्थापित करणार आहे. पाहता म्हणजे पाण्याची आपल्याला उंची काढायची आहे. सूत्र काय? पाहता पाण्याची पाण्यातील आपण उंची काढायची त्या वृत्ताची तिची, तर उंची H बरोबर विस्थापित घनफळ आपल्याला फक्त त्या ठिकाणी पाण्याची उंची पिंपातील पाण्याची उंची विचारलेली आहे. तुम्हाला वृत्ताची तिची उंची विचारलेली नाही. तर म्हणून विस्थापित घनफळ बरोबर छेद तळाचे क्षेत्रफळ. हे सूत्र वापरायचे. आता या ठिकाणी विस्थापित घनफळ किती आहे? विस्थापित घनफळ किती? घनफळ ते या ठिकाणी
1848. तळाचे क्षेत्रफळ काय असतं पहा, पाय आर वर्ग. पाय आर वर्ग बरोबर 1848 छेद पाय म्हणजे किती पहा 22/7 गुणिले 14 गुणिले 14. आपण जर 14 पहा, आपण या ठिकाणी जर सोडलं पहा 1848 छेद 22 गुणिले 2 गुणिले 14. जर संक्षिप्त रूप दिलं तर हे उत्तर येते 3. जे 3 सेमी. 3 सेमी हे याचं उत्तर येतं. अशा प्रकारे पहा या ठिकाणी हे उदाहरण सोडवायचं पहा. तर अशा प्रकारचे कोणतंही उदाहरण आलं तर उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि जेवढे जेवढे सूत्र आहे पहा, घनफळ असेल, पृष्ठफळ असेल, क्षेत्रफळ असेल, ते सर्व सूत्र आपले पाठ असावे. आणि पाठ कधी होणार आहे, तुमचा सराव. तुम्ही सराव किती करता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून जास्तीत जास्त जे सूत्र आहे ते लिहून ठेवा, भिंतीवर लावून ठेवा. लिहून ठेवल्यानंतर तुमचे सूत्र पाठ होतील. एकाच दिवशी तुमचं सूत्र तुमचे पाठ होणार नाही. आणि उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करा. मागील वर्षी विचारलेले उदाहरणं तुम्ही पुन्हा सोडवा. काही काही उदाहरणं पहा 2009 किंवा 2007 साली उदाहरण विचारले आहेत ते पुन्हा उदाहरणं आलेले पहा, परत पुन्हा रिपीट झालेले आहे. म्हणून मागील जे यापूर्वीचे ज्या पेपर झालेले पहा स्कॉलरशिप परीक्षेचे ते पुन्हा सोडवा. तर अशा प्रकारे आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ त्यामध्ये आज आपण कोणकोणते घटक पाहिले आहे पहा. शंकू, गोल आणि वृत्तचिती. वृत्तचिती दंडगोल 3 घटकांची माहिती पाहिली आहे या ठिकाणी. अशा प्रकारे आजची या ठिकाणी माझी तासिका या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.